तुमशी माझी 1 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. नांगाट म्हणजे परत नाही घाट घेतली तरी चालेल, ही शेवटची समजायची वाटलं तर. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून द्यायचं नाही, यायचंच नाही, लांब बसायचं, डबल जेवायचं, चांगला शपल जोड पाहायचा. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय सबब? बरं तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं? 60 वर्षाची म्हातारे आहेत, अजून पसायदान पाठ नाही, जगायला लाज सुद्धा वाटत नाही. आणि त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची एक कतारवी करायची, दावा घालून टाक. या कतरी काय ठेवून करतो काय त्याचं उत्तर द्या. बसलेली माणसं घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? दहा मिनिटं मी बसून घेतो द्या उत्तर. मग या घुशीनं काय केलंय? जन्माला आला मोठा झाला, बायको केली नवरा झाला, तिला पोर झालं बाप झाला, त्याचं लगीन झालं सासरा झाला, सून बाळातीन झाली आजा झाला, पोरानं फटकावला दिंडीत आला आणि मी आला. घुशीनं केलं काय? पोरगी होती मोठी झाली, वयात आणि बायको झाली, बायको झाली बाळातीन झाली, आई झाली, तिला सून आली सासू झाली, सून बाळातीन झाली आजी झाली, आट्या कालन मिली, घुस मिली ना. गोण्या घालू चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचल्या, उपरण्या खाली हात घालू घालू म्हशी इकल्या, पाणी घालू घालू दूध इकली. मी ती लवकर यावं म्हणून त्याच्या दिवशी फवारली, आणि ती मी ती सप्त्याच्या पंक्तीला दिली. तो काय साधा अवलादीचा आहे का? आणि ती ह्या माळकऱ्यांनी लिंबू पिळून खाली. हा ना, घुशीनं केलं काय? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोहर पैदा करणं, सरपंच होणं, हा काही इतिहास आहे का? काही क्रांती आहे का त्याच्यात काही? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी? ठेव बाकी नाही, मी आळलाय मी आणि पाणी प्याल तुम्ही, म्हणजे बंगलेवाल्याला घरकुल. अजूनही वट सुद्धा हलवला नाही, 3 बाटल्या रिकाम्या केल्या आणि एकही अजून विठ्ठल म्हणेल नाही. आणि माझा जीव चाललाय. असंच रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही आम्ही. आता पटकन काय केलं आपण आयुष्यात सांगा ना मला? पसायदान पाठ नाही, गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. काय पंडित माणूस येतो, आणि त्यानं बी येड्या बाबलीला बोर्ड लावलाय मंडळाचे अध्यक्ष. काय लोक आहेत. सक्का भाऊ गुरु, आता भावाच्या पोरीचे लग्न मोडणारे 3 जण माया पुढे बसले तिथं. आता नावा सगट उभे करीन, नावा सगट. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोलेल कोण? बोलेल कोण? जो बोलेल त्याची क्लिप पडेल, जो बोलेल त्याची बातमी पडेल, जो बोलेल ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. 40% अजून सप्त कमिटी मधल्या लोकांना कोणत्या बोटानं मुक्का कीर्तन करायला लावा माहित नाही. बोलन कोण? जो बोलेल तो उद्या सकाळी नशेल. 1000 शिव्या रोज खाणारा माणूस मी, हलक्या हाती. फक्त गुन्हा एकच, काय तुम्ही घेऊन बसले? आपलं पत्रिकेत नाव नाही तर आपण सप्त्यात नाही. माझं नाव गायकात नाही म्हणून मी चाल म्हणत नाही. नावासाठी जगणारी माणसं आहेत आपण. असे फक्त गंधाचा नाश केला, काहीच केलं नाही. फक्त अंगाला गंध सोळायचा, चाललाय दानका. मी लय धार्मिक, काय नाही झाला झक माराय. अरे भाऊ, शिळीच्या लोंबलेल्या सडानं कधी दूध दिलंय का? मुसाला आलेला तुरा कधी कोणी गायला चारलाय का?
भेंडीच्या झाडाचा कोणत्या शेतकऱ्यानं बैलाला खुटा केलाय का? भेंडीच्या झाडाचा खुटा. भेंडी 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 कोणती? कालवनाची भेंडी केलाय. मग भेंडीच्या झाडाचा खुटा होणार नाही. शिळीच्या गळ्याचं सड लोंबलं तर दूध देणार नाही. काशेत गुशीत चिटकलं तर दूध पिणार नाही. गाळातला बिडू फुलाचा सुगंध घेणार नाही. बंद करून टाकले. दिवसभर 3 करतो, आता हे 3रं आहे. सकाळपासून जवळ असतं तर 4थं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. तू कितीला आहे? 5वी. शिमी का मराठी? शिमिले का? बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. माईप बापाच्या बायकोला टिंबटिंब म्हणतात. नवे जुने म्हणत्या नव्यांना जमन का? तुम्ही खिडक्या खाला ते चौकटी खा. खायचाच प्रश्न आहे ना. तुम्ही कुठं गावात सोन्याचा धूर काढला आणि गाव पेटवाया काढले असं थोडं का? तुम्ही तरी काय केलं? काय केलं तुम्ही? ऐ नवीन पोर आणि जुन्या नव्यांना जमन का? आणि पंक्ती सप्त्याच्या कमिटीमध्ये पोरं पाहिजे 2. सप्त्याची मिटिंग घेताना नाही तर तारखा घेताना लोक घेतात. आपला पाहुणा एक चांगला कीर्तन करतोय त्याची 1 तारीख घ्या. तुझ्या पाहुण्याची कीर्तन तुझ्या वाट्यावर ठेवी बरोबर आणि चालू दे. काय कीर्तन आता तुम्ही यांचा कार्यक्रम फार सुंदर ठेवले. क्वालिटी कीर्तन असले तर लोक येतात. नाही लोक का येतात? आता कीर्तन नाही बोलीत आम्ही. रात्री कोणचं कीर्तन होतं? लई लांब बसले बाई, फेटा चमकत होता. मग कोण मिळाला होता कोण? आणि रात्री अभंग कोणता होता? संत संत इवळत होता बाई. मग मी कालता बसला. रात्री गेले. रात्री तर गंमतच झाली बाई. तुला सांगायचंच झालं बाई. काय रात्रीनच ते जाऊन बसले. कीर्तन संपलं, फिरले ना आली. दुसरी गोष्ट घडणार आहे. 10वे आणि पुण्यतिथ्या बंद होणार. 10व्याचं आता पॅकेज निघणार. लग्नाचं काय निघलंय? पॅकेज. 10व्याचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन तुला त्याची कर. चांगल्या चांगल्या बापांनी चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या 10व्याचे न्हायचे पैसे पडवले. थोरल्याकडे मागितले तो म्हणला आपला काही संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध नाही. म्हणतो मी फुकाट करतो पण त्याचा हाय एवढं तर म्हणा. आता तो तर मिळालाय. 10व्याचे तुमच्याकडे प्रवचन असतात का 10व्याला? नाही नाही, आमच्याकडे 10व्याला प्रवचन असते सरलाट. आमच्याकडे 8:30ला सकाळी 10 वाजला कोणाचाही 10 वाजतो प्रवचन असते. खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून अर्धा तास प्रवचन असतं. कोणाचाही 10 वाजतो. दारुड्या बिवड्या बेवड्या बिवड्या माळकरी कोणी असलं तरी आमचा दानका तोच. हां तिकडे तुमच्याकडे नाही ते बरं आहे. मग तुमच्याकडे काय 10व्याला गप्पाच असतील नुसत्या कावळा शिरेपर्यंत. त्या गप्पा हाणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा. एखाद्याला 10 मिनिटं ज्ञानेश्वरीवर गाठ्यावर बोलायला हवा. म्हणजे माणसं निदान नदी तरी तेवढं नीट ऐकतील. हो नाही तर 10व्याचे आता सगळं बंद होणार आहे. काही नाही राहिले. हो 10वी बंद होणार आहे. तिसरी गोष्ट चमत्कार. आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो हे क्वाटरी बिटरी प्यायचं आता बंद करा. जरा जाग्यावर या. जरा लाजा धरा लाजा. अरे तुम्हाला बापानं 20 गुंठे जमीन कमवून ठेवली. तुम्हाला 1 गुंठा घ्यावा ना अजून. एवढे कबरी मांडी क्वाटरी पेतात. मिश्या फुटल्या नाही ना आला काल. 9वीचं क्वाटरी पेते. 15चं असं एवढं टाईट पाहते बापा कधी. ते बापालाच म्हणते तुझं का मी तुझं मी. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग
दहावीला गेलं एवढंच आहे भंगार, 16च आहे. बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी, त्यानं केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करील? तू लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे झटेच आहे. तरुण पोरांना सांगतो पोरांनो व्यवसाय करा, पण पोरांनो व्यवसाय करा. हे नोकऱ्या बिकऱ्या हे आम्हीच राहणार आहे. फक्त 70 जागा 1000 भरायच्या आणि 20,000 भरायच्या. कवा भरायच्या? मिली नेहमी पोरं, बायका देईन कोणी. रेंज गेली रे, रेंज गेली. व्हायरस आला, व्हायरस. 35-35 झालेत रे, 35-35 झाले. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारख्या भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पहिला मला पाहायला आलता. पोरानो आणि शेतकऱ्याचे पोरं बरेच आहेत. आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो. शेतकरी माणसं नाही ना, शेतकरी आहे नाही ना. आणि 6 शेतकऱ्याकडं पाण्याचं नियोजन राहिलं नाही. त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही. पाणी लावून देतोय, लग्नाला जातोय. याचा गहू भरून शेजारचे जे कांदे भरले तेव्हा तो गारका माराय आला. तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे, पाणी गेलं कसं काय त्याच्यात? असे बोगसगिरी पिकाला चालत नाही. आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही, म्हणून शेतकरी वाईट आहे. 4 मोबाईल आहेत, 4 100 रुपये रोज बॅलन्स लागतोय. 400 रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि 200 रुपये इन्कम नाही. एक वाक्य सांगा शेतकऱ्याला. दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तर तो स्लॅब टाकतो. परत वाक्य आहे का बरं का? डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. जी माणसं काही माणसं आहे मारा किटली दूध ओतलं का घरी आलं का लगेच नळीने पाणी मारून गायांचं दूध बीत काढून पाणी बिणी चावून मोकळे रिलॅक्स, त्यांनी स्लॅब टाकले. हा दूध घालाय गेला 50-50 मित्र भंगार बापाच्या पायीत सगळ्या, डोळे लाल, खाद्याचं पोतही गेलं, निकाला ते निघला, डिरीचा बॅलन्सच पडा ना. असं पटरी पिऊन नळ्या हाणून कुठं बंगले होत्या का महाराज?